नमस्कार, संघमित्रा स्वादिष्ट रेसिपीजमध्ये स्वागत आहे तुमचं। दुधी भोपळा आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतो। आपण दुधी भोपळ्याची भाजी नेहमी खातो, पण आज आपण दुधी भोपळ्याचा टेस्टी असा हलवा बनवणार आहोत। नवीनच आलेला असाल माझ्या चॅनलवर तर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, बेल बटन ऑन करून द्या। फेसबुकवर हा व्हिडिओ बघत असाल तर फॉलो नक्की करा, लाईक करा, छानशी कमेंट करा आणि हा व्हिडिओ इतरांना शेअर करा असा वाटला तर नक्कीच करा। चला मग आता किचनमध्ये जाऊया। दुधी भोपळ्याचा हलवा करण्यासाठी आपण हे कोवडे दोन दुधी भोपळे घेतलेले आहेत। आता ह्या दुधी भोपळ्यांना आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत आणि किसणीने किसून किस करून घेणार आहोत। आपला दुधी भोपळ्याचा किस तयार आहे। दुधी भोपळ्याचा किस जर 1-2 तास ठेवला तर तो काळा पडू शकतो, त्यामुळे त्याचा लगेचच हलवा बनवून घेऊया आपण। हलवा करण्यासाठी हे साहित्य बघून घेऊया। हे साखर घेतलेली आहे आपण, तुमच्या चवीनुसार साखर घ्या। 1 वाटी दूध घेतलेला आहे, तुम्हाला जर खवा वापरायचा असेल तर खवा वापरू शकता। काजू बदामचे काप घेतलेले आहे, चारोळी घेतलेली आहे, आणखी इतर ड्रायफ्रूट घ्यायचे असतील तर घेऊ शकता। चवीनुसार मीठ घ्या, वेलायची किंवा वेलदोड्याची पावडर घ्या। मी हलव्यामध्ये साजूक तूप वापरणार आहे, जर तुम्हाला वनस्पती तूप वगैरे वापरायचं असेल तर तुम्ही वापरू शकता। आता आपण अगोदर तुपावर दुधी भोपळ्याचा किस परतून घेणार आहोत। थोडासा रंग चेंज होईपर्यंत परतून घ्या। दुधी भोपळ्याचा किस शिजण्यासाठी आपण आता दूध टाकून घेणार आहोत। मीठही टाकून घ्या, म्हणजे पाणी सुटेल व त्यामुळे आपला दुधी भोपळ्याचा किस छान शिजून येईल। आता झाकण ठेवून आपण किस शिजवून घेणार आहोत। किस शिजलेला आहे, आपण त्यामध्ये आता साखर टाकून घेऊ। साखर घातल्यानेही पाणी सुटतं। तुमच्या दुधी भोपळ्याचा किस जर व्यवस्थित शिजलेला असेल तर तुम्ही झाकण न ठेवता हे पाणी आटवून घ्या। आता आपल्या किसचं पाणी आटलेलं आहे, त्यामध्ये आपण ड्रायफ्रूटचे तुकडे टाकून घेऊ, वेलायचीची पुडी टाकून घेऊ, व्यवस्थित मिक्स करून घेऊ। हेल्दी व टेस्टी असा दुधी भोपळ्याचा हलवा तयार झालेला आहे। नक्कीच करून खा। कसा झालेला आहे ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। नवीनच आलेला असाल चॅनलवर तर असेच नवनवीन रेसिपीचे व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, बेल बटन ऑन करून द्या। फेसबुकवर हा व्हिडिओ बघत असाल तर फॉलोही नक्की करा। व्हिडिओला लाईक करून द्या, छानशी कमेंट करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला इतरांना शेअर करावा असा वाटला तर शेअरही नक्की करा। चला मग आता भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये। तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, स्वतःच्या कुटुंबियांची काळजी घ्या। पुढच्या रेसिपीपर्यंत नमस्कार।